हापूस आंबा सगळ्यांना आवडतो, मात्र तो ओरिजिनल हापूस आंबा आपल्यापर्यंत पोहोचेलच असं नाही, त्याच्यामध्ये भेसळसुद्धा होऊ शकते। म्हणून आता जे पोस्ट विभाग आहे, जे 150 वर्षापासून आपली सेवा देत आहे, ते ओरिजिनल चव हापूसची जे आहे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी पायलट प्रोजेक्ट सुरू केलेला आहे। आपण या ठिकाणी जर बघितलं तर हा रत्नागिरीचा हापूस जो आहे तो ओरिजिनल हापूस आंबा पोस्टामध्ये आलेला आहे आणि पोस्टाच्या मार्फत या ठिकाणावरून तो ग्राहकांपर्यंत पोहोचणार आहे। म्हणजे याच्यामध्ये मध्ये कोणीही राहणार नाही, शेतकरी आणि ग्राहक असा जो एक प्रवास आहे तो हा आंबा पोस्टाच्या मार्फत करणार आहे। आपण या संदर्भामध्ये हा नेमका प्रोजेक्ट काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। सर, काय नेमका तुम्ही हा पायलट प्रोजेक्ट सुरू केलेला आहे आणि काय उद्देश होता याचा? नेमकं कसं असतं ना की आपल्या जे शेतकरी वर्ग असतो, शेतकरी वर्गाच्या जेव्हा आपला त्याचा माल येतो किंवा काय येतो तर त्यावेळेस त्याला नेमका भाव मिळत नाही, तर ती गोष्ट असते आणि ग्राहकाला ती योग्य गोष्ट मिळायची पाहिजे असते की जो क्वालिटी पाहिजे असते ती मिळत नाही। तर अशा वेळेस आपला पोस्ट ऑफिस आहे, डाक सेवा जनसेवा घेऊन आपण आलेला आहे। तर तो एक गोष्ट लक्षात घेऊन आम्ही विचार केलेला आहे की जे शेतकऱ्याचा हापूस आंबा आहे तो नेमका आपल्या ग्राहकापर्यंत एक्झॅक्टली पोहोचवण्यासाठी आपल्याला काय करता येईल आणि या संकल्पनेतूनच आपण शेतकऱ्यांपासून डायरेक्टली आपण रत्नागिरीच्या जे आपले बागायतदार असतील त्यांच्याकडनं आंबे विकत घेतलेले आहेत आणि आपण नागपूर GPOला थेट ग्राहकापर्यंत ते पोहोचवतो आहे आणि या दृष्टीतून आपण त्या गोष्टी करतो आहे। आपण म्हणजे ज्या पोस्ट ऑफिसने आधी पत्र यायचं त्या पोस्ट ऑफिसने आता आंबेसुद्धा घरी येणार आहे। नक्कीच कसं आहे की आपलं म्हणजे ब्रीदवाक्य आता गेल्या रिसेंटली 2-3 वर्षात आम्ही ब्रीदवाक्य चेंज केलं आहे की डाक सेवा जनसेवा, आणि जनसेवा ही नेमकी फक्त पत्र वाटण्यातच नसावी तर ती प्रत्येक गोष्टीत असावी। मग ती माझा शेतकरी का असेना किंवा माझा ग्राहक का असेना, या दोघांच्या दृष्टीचा मधला दुवा बनणं गरजेचं असतं आणि त्या अनुषंगानेच आम्ही हा प्रकल्प चालू केला आहे। मुळात हा प्रकल्प एक प्रायोगिक तत्वावरती आहे। याचा उद्देश हाच आहे की विदर्भातला जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांकडे जे असणारे जे प्रोडक्ट आहे, जे नामांकन प्रोडक्ट असतील, आपले नागपुरी संत्रा आहे, तो कुठेतरी ग्राहकाला आपल्याला पोहोचवायचा आहे, त्याला बाजारपेठ उपलब्ध करून द्यायची आहे आणि त्या दृष्टीने हा एक पायाभरणी म्हणता येईल आपल्याला, त्याला ती पायाभरणी आपण करतोय। नक्कीच या ठिकाणी आपण जर बघितलं तर ह्या हापूसच्या पेट्या ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळते। सरळ रत्नागिरीच्या बागायतदारांकडून या पेट्या नागपूरच्या GPOमध्ये म्हणजेच मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये पोहोचल्या आणि इथून त्या ग्राहकांपर्यंत जाणार आहे। म्हणजे एक ग्राहकांना जो ओरिजिनल आंबा आहे, ओरिजिनल हापूस आंबा आहे, त्याची चव जी आहे ती चाखता येणार आहे आणि तेही पोस्ट ऑफिसचा जो आधीचा विश्वास आहे त्याच विश्वासाने, म्हणजे कुठलीही भेसळ न होता ओरिजिनल हापूस आंबा नागपूरकरांना चाखायला मिळणार आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।